नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. सध्या उन्हाळ्यामुळे पुणे शहरामध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या आहे ती पाण्याची समस्या. खरं तर आजवर अनेक सत्ताधारी महाविकास आघाडी असू द्यात किंवा महायुती असू द्यात, दोन्ही बाजूच्या या ठिकाणी सत्ता येऊन गेलेल्या आहेत. गेल्या जवळपास 10 वर्षांपासून 2017 पासून भारतीय जनता पक्षाची आता पुणे महानगरपालिकेत सत्ता आहे आणि 24/7 हा पाण्याचा जो विषय आहे तर तो सतत आपण चर्चेमध्ये असताना पाहायला मिळतोय. मात्र या उन्हाळ्यामध्ये अनेक अनेक भागांमध्ये पाण्याची अतिशय मोठ्या प्रमाणावरती टंचाई निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. याबरोबरच अनेक भागामध्ये अनेक बिल्डर असे आहेत जे फ्लॅट हस्तांतरण करताना पाणी आहे, पाण्याचा वायदा करतात, परंतु पाणी प्रत्यक्ष नागरिकांना मिळत नसल्याचं अनेक ठिकाणी दिसून येते. या सगळ्या पाण्याच्या समस्येवरती नगरसेवक सचिन दोडके यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये अतिशय बुलंद असा प्रकारे आवाज उठवला आणि पालिका प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर ते सत्ताधारी पक्षात आहेत, मात्र तरीसुद्धा जनतेशी बांधिलकी असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आणि जनतेच्या प्रश्नावरती त्यांनी सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवला. नेमकं सभागृहामध्ये काय झालं आणि हा एकंदरीत प्रश्न काय आहे हे आता प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊ. सर, स्वागत आहे तुमचं. मी जसं सांगितलं तसं पुण्यामध्ये पाण्याची समस्या अतिशय मोठी दिसून येते. सभागृहामध्ये तुम्ही अतिशय बुलंद असा आवाज उपस्थित केला, प्रश्न उपस्थित केले. सभागृहात सत्ताधारी असून सुद्धा प्रशासनाला धारेवरती धरलं. नेमकं काय झालं त्या दिवशी? विषय असा आहे की आम्ही नागरिकांचे प्रतिनिधी आहे. म्हणजे कुठलेही सर्वपक्षीय आम्ही महानगरपालिकेत जेव्हा काम करतो त्यावेळेला आम्हाला नागरिकांनी मतदान करून वरती आणलेलं असतं. त्याच्यामुळं आम्ही नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जात असतो आणि नागरिकांचा आवाज, नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी पोहोचवण्याकरता सगळ्यात पहिलं आमचं काम त्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळं आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो. तर मी स्वतः सोसायटी परिसरामध्ये राहतो. त्याच्यामुळे सोसायटी परिसरामधल्या अडचणी किंवा ज्या समस्या ज्या आहेत त्या जवळून मी पाहण्याचा त्या ठिकाणी मला योग येतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या विषय मी महानगरपालिकेमध्ये मांडून त्या ठिकाणी त्या समस्यांना वाचा फोडायचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे पाणी पुरवठा. पाणी पुरवठ्याचा विषय असा आहे की पाणी पुरवठा हा आपल्याला जे पाटबंधारे विभागाने जे पाणी सँक्शन केले त्याचं नियोजन करत आपण समान पाणी पुरवठा संपूर्ण पुणे शहरामध्ये पोहोचला पाहिजे याच्याकरता आपण प्राधान्य देत असतो पुणे महानगरपालिका. आणि ते करत असताना बऱ्यापैकी नव्या गृहसंकुल आपल्या समोर येत असतात. काही नवीन डीपी होतात, नवीन गावं समाविष्ट होतात आणि त्याचा डीपी केल्यानंतर रेसिडेन्शियल झोन मोठ्या प्रमाणामध्ये होतात. मग तिथे महानगरपालिकेला ज्या वेळेला गृहसंकुल निर्माण करण्याकरता रेसिडेन्शियल झोनवरती जेव्हा बिल्डर्स त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येतात त्यावेळेला तिथे येणाऱ्या त्या संकुलनामध्ये येणारी लोकांची संख्या, नागरिकांची संख्या ते पाहून त्याच्यावर टाकी बनवली जाते. बरोबर. त्या पाण्याचं नियोजन महानगरपालिका करू शकते की नाही हे तपासलं जातं. तर त्यावेळेला लक्षात असतं की पुणे महानगरपालिकेची त्या ठिकाणी यंत्रणा काही काही ठिकाणी सक्षम नसते. तर त्यावेळेला काय होतं की महानगरपालिके त्या ठिकाणी परवानगी द्यायला ऍक्च्युली थांबते. त्यावेळेला बिल्डर्स स्वतःहून त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र देतात की त्या ठिकाणी आम्ही जोपर्यंत पुणे महानगरपालिकेची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या स्वखर्चाने पाणी पुरवठा करू असं ॲफिडेव्हिट दिल्यानंतर त्यांचे गृहसंकुल त्या ठिकाणी पास होतात. आणि ते पास झाल्यानंतर ज्या वेळेला आपण भोगवटापत्र देतो त्या भोगवटापत्र द्यायच्या अगोदरच त्या ठिकाणी महानगरपालिकेने ते तपासलं पाहिजे की बाबा खरंच ह्याच्याकडे ती एवढी लोक इथं राहायला येणार आहेत, याचे पाण्याचे सोर्स कुठले आहेत उपलब्ध आहेत, महानगरपालिकेचे किती सोर्स उपलब्ध आहेत हे बघितलं तर हे बघण्याकरता बघूनच त्या ठिकाणी भोगवटापत्र दिलं गेलं पाहिजे. परंतु तशा गोष्टी घडत नाहीत आणि त्या ठिकाणी लोक नागरिक राहायला आल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात येते की पाणी पुरवठा सक्षम नसल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोसायट्या टँकर्सच्यावर अवलंबून राहतात. मग टँकर्स ते सगळे प्यायच्या पाण्याचे नसतात, कुठं वड्याच्या कडेला विहिरी असतात, कुठं प्रदूषित पाणी असतं आणि ते आपल्या टाकीत टाकलं जातं आणि त्यात ते पाणी वापरलं जातं. परंतु त्याची बिलं सुद्धा टँकरची मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि ती बिलं सोसायटीला भरायला लागतात. किती असतं? म्हणजे मोठी संकुल जर असं तर 7-8 लाख रुपये कधी कधी एखाद्या सोसायटीला टँकरची बिलं पण येतात.
अशा प्रकार आपल्या निदर्शनास आलेले आहेत. त्याच्यामुळे लहान सोसायटी असो किंवा मोठी सोसायटी असू दे, पण त्या ठिकाणी सक्षमपणे पाणी पुरवठा करणं याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेची, किंवा मग जर पुणे महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट घेऊन जर ती गृहसंकुल सँक्शन केलं असेल तर त्या बिल्डरची ती जबाबदारी आहे. 100%. त्याच्यामुळं ह्या बिल्डर किंवा महानगरपालिका या दोघांनी त्याची जबाबदारी उचलली गेली पाहिजे. जे सर्वसामान्य नागरिक महानगरपालिकेचा शिक्का बघून त्या ठिकाणी प्लॅन पास बघून त्या ठिकाणी जबाबदारीने फ्लॅट घेत असतात, विश्वासाने फ्लॅट घेत असतात, त्यांना कुठल्याही प्रकारची पाण्याची दोषीस लागली गेली नाही पाहिजे. ते टँकरचे पैसे त्यांनी नाही भरले गेले पाहिजेत, कारण ते टॅक्स रुपी पैसे तुम्हाला पाणीपट्टी भरतात आहे ना. Obvious. जेवढं लिटर तुम्हाला पाणी त्या ठिकाणी कायद्याने सँक्शन आहे तेवढ्या लिटरची तुम्ही पाणीपट्टी प्रत्येक घरातून घेताय, प्रत्येक फ्लॅटमधून घेताय. त्याच्यामुळं त्याला परत पैसे भरायची काही गरज पडली नाही पाहिजे, कारण का ती जबाबदारी एक तर पुणे महानगरपालिकेची किंवा ती बिल्डरची, बरं. आणि त्याचं तसं प्रतिज्ञापत्र बिल्डरने दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्याची जबाबदारी निश्चित होऊन त्याची सगळी बिलं ही बिल्डरनी किंवा महानगरपालिकेने अदा करावी ह्याकरता आम्ही मांडतो. तुम्ही पालिकेमध्ये त्या दिवशी नेमके काय प्रश्न विचारले, त्या प्रशासनानं त्यावरती काय होतं? मी त्यांना एवढंच सांगितलं की पुणे महानगरपालिकेला पाटबंधारे विभागाने किती पाणी सँक्शन केलेलं आहे आणि आपण वापरतोय किती. त्याच्यामुळे पाण्याच्या नियोजनाचा काय विषय आपल्याकडे आहे, कारण का इथून पुढे तुम्ही मोठमोठ्या गृहसंकुल सँक्शन करत असताना पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये काय विचार केलाय का, हे सगळे विषय आम्ही त्यांच्यापाशी मांडत होतो. तर त्यांनी बऱ्याचशा प्रश्नांना बगल दिली, परंतु त्यांनी एवढंच नक्की सांगितलं की बिल्डर लोक ॲफिडेव्हिट दिल्यामुळे आम्ही त्यांना सँक्शन देतो. तर बिल्डर लोक ॲफिडेव्हिट देत असतील, प्रतिज्ञापत्र द्यायचं असेल तर त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन जर नागरिकांना जर पाणी पुरवठा केला नसेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली बिल्डरांवरती, असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला. तर त्यांनी आम्हाला खुलासा असा केला की आम्ही संबंधित सगळ्या सोसायट्यांना कळवतोय की ऑनलाईन कळवतोय की डिक्लेअर करतोय डॅशबोर्ड की बाबा कुठल्या कुठल्या सोसायटींनी त्या ठिकाणी सोसायटीच्या बिल्डर्स लोकांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत आणि ती त्यांना माहिती करता येणार आहेत. तर आम्ही त्यांना विचारलं माहिती ही वेगळी विषय झाला, तुम्ही ते कराच करा, पण पुन्हा तरी जबाबदारी निश्चित करून त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा पूर्ण क्षमतेने आणि मोफत झाला पाहिजे, कारण का त्या सर्व नागरिक हे टॅक्समध्ये पाणीपट्टी भरतात. बरं. पुणे शहरामध्ये असे किती बिल्डर आहेत किंवा अशा पद्धतीनं फसवणूक झालेल्या लोकांची किंवा अशा संकुलांची संख्या किती असेल? संख्या मला सांगता येणार नाही, पण जो 10 ते 12-15 वर्ष झाली ही महानगरपालिकेमध्ये ॲफिडेव्हिट देण्याची प्रथा चालू झाली. त्याच्यामुळे ती संपूर्ण जबाबदारी ही त्यांचीच आहे. जसं आम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी सुरुवातीला पाणी पुरवठा होतच नाही कुठल्या सोसायटीमध्ये, त्याच्यामुळे त्यांची पाईपलाईन महानगरपालिकेची कमी असते. आता बिल्डरांचं म्हणणं असं पडतं की आम्ही डेव्हलपिंग चार्जिंग करतो, तर तुम्ही डेव्हलपिंग चार्जिंग जे भरत असतात, तुमची जी सोसायटी किंवा तुमचा जो गृहसंकुल आहे ते पाणी पुरवठ्याच्या ज्या लाईनी आहेत त्याच्यापासून खूप लांब असतो. त्याच्यामुळे तुमच्याकरता तिथं लाईन डेव्हलप करायची म्हटल्यानंतर ते डेव्हलपिंग चार्जिंग त्या ठिकाणी भरले जातात. परंतु पाणी जोपर्यंत महानगरपालिकेचं तिथं पूर्ण क्षमतेने येत नाही तोपर्यंत बिल्डरनीच भरलं गेलं पाहिजे असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर महानगरपालिकेने त्याची जबाबदारी घेऊन बिल्डर जर ते पाणी टँकरची बिलं भरत नसतील तर महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी. काय कारवाई अपेक्षित आहे? कारवाई म्हणजे त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं गेलं पाहिजे, त्यांचे पुढचे गृहसंकुल सँक्शन नाही झाले पाहिजेत, कारण का जे पहिलेच गृहसंकुलांची जबाबदारी त्यांनी चांगली पार पाडली नसेल तर त्यांनी पुढचे गृहसंकुल बांधले तर तिथं सुद्धा अशाच प्रकारची लोकांची फसवणूक होऊ शकते. पण हे अशा पद्धतीने एखादा बिल्डर जर वारंवार फसवणूक करत असेल तर काय करतात? कायदा काय सांगतो? कायदा एकच सांगतो की त्यांनी ॲफिडेव्हिट दिले, त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले, तर त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले त्याच्यामुळं बिल्डिंग सँक्शन झालेली आहे. तर महानगरपालिकेने त्या प्रतिज्ञापत्राचा भंग केला म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरती कायदेशीर जी काय कारवाई असेल ती केली गेली पाहिजे. किती बिल्डरवर आजपर्यंत कारवाई झाली? तेच प्रश्न आम्ही विचारला की तेव्हा आम्हाला माहिती द्या की तुम्ही आतापर्यंत किती बिल्डरांवर कारवाई केली. काय तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्याकडे तक्रारी प्राप्त नाहीयेत, जसे जसे तक्रारी प्राप्त होईल तसे तसे आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. तक्रारी प्राप्त नाही म्हणून सांगितलं. एवढ्या सगळ्या सोसायट्या बोंब मारताय. बिल्डरनी त्यांना पाणी पुरवठा केला पाहिजे अशा म्हणून करता सोसायटींनी महानगरपालिकेला तक्रारी करावी असे त्यांचं म्हणणे. पण आम्ही त्यांना असं विचारलं की तुम्हाला तक्रारी येतात, ऑनलाईन पाण्याच्या तक्रारी येतात, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन खातरजमा केली पाहिजे ना, तिथं पाणी का नाहीये. तर तिथं पाणी नसेल तर तुम्ही जे ॲफिडेव्हिट घेतलंय त्या ॲफिडेव्हिट देणाऱ्यावरती तुम्ही स्वतःहून कारवाई केली पाहिजे. तुम्ही तक्रारीची वाट कशाला बघताय असं आम्ही सर्वांनी, म्हणजे मी असेल, अरविंद शिंदे असतील, राजेभाऊ सुतार असतील, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला त्या दिवशी धारेवर धरलं आणि हा विषय आज चर्चेला आणलाय. त्या ठिकाणी आता आम्ही पाहतोय, वाट बघतोय की त्यांना आता पुढील काय कारवाई करतात, त्याच्यानुसार शेवटपर्यंत आम्ही ही लढाई लढू. पाणी चोरीचा एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला. पाणी चोरी कशा पद्धतीने होते? पाणी चोरीचा मुद्दा नाही मी उपस्थित केला. मी म्हणतोय की पाणी आपल्याला
पुणे महानगरपालिकेला सँक्शन किती आहे आणि आपण वापरतोय पण पाणी चोरी होती की नाही? हे पाणी चोरी होती की नाही हा प्रश्न माझ्याकडे नाहीये. मी नाही पाहिली कधी पाणी चोरी झालेली. पाणीच नाही तर पाण्याची चोरी कुठून होणार आहे? त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. चोरी वगैरे असा प्रकार नाहीये, परंतु लिकेजेस जे आहेत त्यांनी कारण सांगतात की लिकेजेस आहेत, परंतु लिकेजेस बंद करण्याकरता आम्ही समान पाणी पुरवठा योजनेच्या जे नव्याने पाईपलाईन्स टाकल्यात, कारण का जुन्या पाईपलाईन होत्या सगळ्या बदलल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पाणी लिकेजेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आता मीटरची पद्धत चालू झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला ऑब्झर्व पण करताय की बाबा कुठल्या कुठल्या भागामध्ये किती किती पाणी जाते. त्याच्यामुळे जर काही ठिकाणी पाणी लिकेज असेल किंवा गळती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच ती पकडामध्ये येणार आहे. काही भागांमध्ये हायकोर्टानं नवीन इमारती बांधायला परमिशन नाकारल्या. का झालं? पहिल्या नाकारल्या होत्या आणि त्याच्यावरती त्याच बिल्डरांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दिलं की कुठल्या भागामध्ये झालंय? बालेर बाणेवाडी भागामध्ये झालं किंवा अख्ख्या त्या 2-3 पेपरच्या बातम्या आहेत. काही सुप्रीम कोर्टामध्ये महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट दिली की बाबा आमचं पाणी पुरवठा पोहोचवण्याकरता नवीन गृहसंकुलाला पोहोचवण्याकरता आम्हाला मर्यादा आहेत. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुणीतरी जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी नागरिकांचा त्रास हा कमी केला गेला पाहिजे. अजून एक मगाचाच तुमचा मुद्दा राहिला की पाणी आपण किती वापरतोय, पाणी किती दिलं जात आहे आणि हा जो मधला जो गॅप आहे तो कशा पद्धतीने, स्टॅटिस्टिक्स काय आहे त्याची? नाही आता आपण महानगरपालिका नवीन सोर्स शोधतीये पाणी पुरवठा उपलब्ध करून घ्यायची, परंतु काही युनिफाईड डीसी रूल्स किंवा बिल्डिंग सँक्शन मध्ये असे काही नियम आहेत की त्याच्यामुळं काय आपल्या मोठ्या प्रमाणात विहिरी असतात आपल्या. तर ते विहिरी जे आहेत तर त्या विहिरी ही वॉटर बॉडी म्हणून ट्रीट केली जाते गृहसंकुल सँक्शन करण्याकरता. त्याच्या वेळेला वॉटर बॉडी ट्रीट करून त्याचा एफएसआय वजा केला जातो आणि तो नुसता वजा केला जात नाही. समजा 1 गुंठ्याची विहीर आहे तर ते 1 गुंठा त्या स्कीम मधून 1 गुंठा बेअर प्लॉट मधून वजा केला जातो. म्हणजे त्याची वजावट जी आहे ती कॅल्क्युलेशनला ॲन्सिलरी TDR जर पकडला तर ती 3,000-4,000 पर्यंत जाते, म्हणजे 3 पटीने 4 पटीने जाते. त्याच्यामुळं मला ती विहीर तिचं संगोपन करण्यापेक्षा ती बुजवण्यामध्ये जास्त पद्धतीने त्या ठिकाणी जातात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोथरूड असेल किंवा आउटसोर्स असेल किंवा पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी बुजवल्या गेल्यात. त्याला कारणीभूत हे पॉलिसी डिसिजन आहे की त्या पॉलिसी डिसिजनमध्ये विहिरीला वॉटर बॉडी म्हणून ट्रीट केल्यामुळं ती मोठ्या प्रमाणामध्ये बुजवली जाते. आता तुम्ही मुद्दा सांगितला की बिल्डर ॲफिडेव्हिट देतो, पालिका त्याला परमिशन देते, बरोबर? आता अशा पद्धतीने हे जे घडतंय हे काय पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या काय लक्षात येत नसेल असं मला तर वाटत नाही. पण ठीक आहे, आपण जरी ते ॲक्सेप्ट केलं तरी पण मला सांगा याच्यामध्ये काय भ्रष्टाचार किंवा काय लागेबांधे असण्याची शक्यता आहे? असं नाहीये, फक्त कर्तव्याचं पालन केलं गेलं पाहिजे. जे जबाबदारी ज्या टेबलावरती आहे, ज्या अधिकाऱ्यावरती आहे त्याने ती प्रामाणिकपणे पार केली पाहिजे. तुम्ही कंप्लेंट देताना पहिलं बघितलं पाहिजे. इथं जसं आपण सगळे एनओसी घेतो, पण हलगर्जीपणा होतोय की नाही? 100% हलगर्जीपणा झाला पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारलाय आणि त्याच्यावरती पुढील कारवाई तुम्ही काय करणार आहे त्याच्याकरता आम्ही. तुम्हाला अपेक्षित काय आहे? आता ते जे पैसे आहेत एक तर तुम्ही महानगरपालिकेने त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांना जेवढ्यांना परवानग्या दिल्यात त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करायचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला पाहिजे. किंवा त्यांना पाणी पुरवठा होऊ शकत नसेल तर त्यांच्या सोसायटीमध्ये जे टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातो त्याची बिलं ही महानगरपालिकेने दिली पाहिजेत किंवा बिल्डरने दिली पाहिजेत. ह्या मताकरता आम्ही थांबतो. तुमचा महापौर तुमच्याच पक्षाचे आहेत, आता तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली? मी सगळ्यांना बोललो, महापौरांच्या तिथं महापौरांच्या परवानगीनेच हा विषय त्या ठिकाणी उपस्थित केलाय. त्याच्यामुळे महानगरपालिकेला ज्ञानच जनरल बॉडीमध्ये हा विषय केलाय. आमचा सगळ्यांचा मिळून स्टँड असा आहे की नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त केलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्याची जबाबदारी जी आहे ती पार केली पाहिजे. आम्ही सगळेच महापौर असतील किंवा आम्ही सगळीच जी नेते मंडळी सर्व पक्षाची लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलेले आहे. त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये, लोकांना नागरिक सुविधा त्यांच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. पुढची भूमिका काय तुमची? हीच भूमिका जी आता तुमच्या संग बोललो होती की बाबा शेवटच्या टँकरची बिलं ही त्या ठिकाणी महानगरपालिकेचा पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत बिल्डरने द्यावी किंवा महानगरपालिकेने द्यावी. नाही ऐकलं तर काय करणार? ते आता पुढे ठरवूया. आताशी तर प्रश्न विचारलाय, आता आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करतोय थोडासा की बाबा आता समोरच्या लोकांकडून काय म्हणणे येते, बिल्डर लोकांचं काय म्हणणे येते, अधिकारी लोकांचं काय अहवाल येतोय, त्याच्यावरती पुढची दिशा आम्ही ठरवू. पण सर आता पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून लोकांचे जे येण्याचा ओघ आहे तो खूपच वाढत चाललाय. त्याचा शहरावरती ताण नक्कीच ताण येणार आहे. त्याच्यात ते ताण येऊ नये म्हणून आपली नागरिक सुविधा पुरवण्याच्या ज्या पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील किंवा नागरिक सुविधा देणारी बाकीची इतर सोच कचरा असेल त्याच्यावरती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याच्याकरता
नागरिक म्हणून, प्रतिनिधी म्हणून किंवा अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी चांगलं काम करू. धन्यवाद सर. तुम्ही खूप वेळ दिला. तर हे होते सचिन दोडके. त्यांनी पाण्याचा नेमका जो प्रश्न आहे तर तो सांगितला. खरं तर ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत तरी सुद्धा त्यांनी हा विषय उपस्थित केला आहे आणि हा अतिशय तीव्रपणे त्यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळं एकंदरीतच आता प्रशासनाला देखील याच्यावरती ॲक्शन घेणं भाग पडणार आहे. हा प्रश्न इथंच आम्ही सोडणार नाही, या प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू असं त्यांच्या बोलण्यातनं दिसतंय. आपलं देखील या सगळ्या प्रश्नावरती लक्ष असणार आहे. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.